हॅलो गाईज, तर मी आज आलो आहे विसापूरला. विसापूर पुण्यापासून 5 ते 6 किलोमीटरवर आहे, भाजी लेणीच्या जवळ. विसापूर यायला 3 वाटा आहेत, पण मी आलो आहे लोहगडच्या साईडने. मी ट्रॅव्हलर बघ प्रशांत. तर माझा आजचा चौथा ट्रेक विसापूर आहे. त्याच्या आधी लोहगड, तिकोना आणि कोरीगड झाला आहे आज. हा किल्ला लोहगडच्या समोरच आहे. तिथे किल्ल्याच्या आधी पायऱ्या होत्या, आता त्या पावसामुळे कोसळल्या आहेत. बघू शकता तुम्ही खालीपर्यंत. त्यामुळे हा पॅच थोडा थरारक झालेला आहे, त्यामुळे पावसाळ्यात येताना नीट आहे. नंतर इथं पाण्याचे टाके दिसते, पाणी आहे पण पिण्यासारखं नाही आहे. तर मग पुढचा ट्रेक कंटिन्यू करू आपण. चला. मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा बालाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दीत विसापूर बांधला गेला होता 1713 ते 1720च्या दरम्यान. हा खूप काळानंतर बांधला गेला होता लोहगडपेक्षा, तरी दोन्ही गडांचा इतिहास एकमेकांशी लिंक आहे. इथे विसापूर बघण्यासारखं एवढ्या फारशा वास्तू नाही. एक महादेवचं मंदिर आहे गडावर. बाकीचा विस्तार खूप आहे गडाचा, आणि तटबंद्या पण चांगल्या आहेत गडाच्या. अजून आता पुढे आपण महादेव मंदिर बघणार आहोत. चला बघूया. विसापूर हा 1720 ते 1818 पर्यंत मराठ्यांकडेच होता. लोहगड हा मराठ्या साम्राज्याची तिजोरीच होती, म्हणून विसापूर हा इंग्रजांच्या खास नजरेत होता. आणि पुढे जाऊन 1818 नंतर हा इंग्रजांकडेच होता. रघुवर बिमल जसो. तर किल्ल्यावर राजवाड्यांचे अवशेष दिसून येतात. 2 राजवाडे दिसून येतात. किल्ला भरपूरच मोठा आहे, आणि असंही म्हटलं जातं की त्याच्या हातात विसापूर, त्याच्या हातात लोहगड, कारण की लोहगड विसापूरपासून खूपच जवळ आहे. तर इथे भरपूर पाण्याची टाके दिसून येतात. हे पाणी लागत असेल ते बचाव तर भरपूर लागलं आहे. ती मनाला शांती भेटली. खूपच